फॅशन बोले तो लिबर्टी. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रंट स्लिट आणि स्टँड कॉलरचा टॉप, लागणारी मापे: उंची, छाती घेर, कमर घेर, सीट घेर, शोल्डर, बॅक गळ्याचे माप. लागणारे कापड 2.5 मीटर, अस्तर 2.5 मीटर घेणे. लेस व गोल्डन कापड कॉलरसाठी घेणे. प्रथम आपण कागदावर टॉपची मापे टाकणार आहोत. येथे पूर्ण उंची अधिक 2 इंच घेणे. येथे मोठ्यांसाठी 30 छातीपासून पुढे सर्वांना मुंडा खोली 7 ते 7.5 इंच घेणे. येथे कंबर उंची घेणे. येथे छातीचा चौथा भाग अधिक पाऊण इंच घेणे. येथे कमर रेषेवर कमर घेराचा चौथा भाग अधिक पाऊण इंच घेणे. येथे बॉटम घेर 22 ते 24 इंच घेणे. येथे गळा रुंदी 2.5 इंच ते 3 इंच पर्यंत घेणे. कॉलरसाठी पुढील गळा खोली प्रथम लहानच कापणे. 2 ते 2.5 इंच पुढील गळा खोली घेणे. गळ्याचा आकार देणे. येथे शोल्डरच्या निम्मे अधिक पाव इंच घेणे. दाखवल्याप्रमाणे सरळ खाली जोडणे. येथे बॅक मुंड्याचा आकार देणे. तसेच फ्रंटला अर्धा इंच आत घेणे व आतील मुंड्याचाही आकार देणे. येथे छाती व कमर रेष जोडणे. तसेच खाली घेरापर्यंतही जोडणे. त्याच्या बाहेर 1 इंच शिलाई मार्जिन घेणे. येथे साईडला 3 इंच वर घेणे व बॉटमला गोल आकार देणे. प्रथम बॅक कागदावर कापून घेणे. एका कागदाचा फ्रंट मुंडा कापून घेणे. मागील गळा खोली फक्त पाव इंचच खाली घेणे. कागदावरच फुल बाहीचे मापे टाकणे. येथे बाही उंची अधिक 1.5 इंच घेणे. येथे बाहीला मुंडा खोली 3.5 इंच घेणे. येथे बाही रुंदी सर्वांना 7.5 इंच ते 8.5 इंच घेणे. येथे दंडघेराच्या निम्मे घेणे. साईज जोडणे व त्याच्या बाहेर 1 इंच शिलाई मार्जिन घेणे. येथे दंडघेराच्या निम्मे घेणे. वर सरळ रेषा मारणे. रेषेचे 3 सारखे भाग करणे. दाखवल्याप्रमाणे बाहीला आतील मुंड्याचा आकार देणे. बाहेरील मुंड्याचाही आकार देणे. याप्रमाणे बाही कापून घेणे. प्रथम अस्तराच्या घडीवर बॅक कापणे. अस्तर उंचीला 2 इंच कमी घेणे. याप्रमाणे बॅक कापून घेणे. अस्तराच्या ओपन साइडवर फ्रंट ठेवणे. फ्रंटला पुढे ओपनसाठी 1.5 इंच कापड एक्स्ट्रा घेणे. याप्रमाणे अस्तरावर फ्रंट कापून घेणे. साइडला अस्तराला जोड द्यावा लागेल. येथे बॅकला जोड दिलेला आहे. येथे फ्रंटलाही जोड दिलेला आहे. कापडाच्या घडीवर बॅक कापून घेणे. हा बॅक आहे. उरलेल्या कापडात फ्रंट कापणार आहोत. फ्रंटला पुढील बाजूस 1.5 इंच कापड एक्स्ट्रा ठेवणे. याप्रमाणे फ्रंट कापडावर कापलेला आहे. उरलेल्या कापडात बाही कापलेली आहे. या टॉपला संपूर्ण फ्युजिंग लावणार आहोत. फ्युजिंग लावल्यामुळे कापडाला बाहेरच्या बाजूस
चांगली फिनिशिंग येते. कापडानुसार फ्युजिंग ही बऱ्याच प्रकारचे बाजारात उपलब्ध असते. बाहीच्या मापाप्रमाणे फ्युजिंग कापून घेणे. दोन्ही बाह्यांना फ्युजिंग इस्त्रीने चिटकवलेले आहे. बाह्याप्रमाणेच बॅकला व फ्रंटलाही फ्युजिंग चिटकवून घेणे. तयार झालेला फ्रंट सुलट बाजूने अस्तरावर एकत्र ठेवणे. येथे फ्रंटला फ्युजिंग इस्त्रीने चिटकवलेले आहे. येथे फ्रंटला शोल्डर पासून 9 ते 10 इंच पर्यंत ओपन ठेवणे. तसेच खाली सीट उंची म्हणजे 21 इंचापर्यंत टीप मारणार आहोत. मध्यभागी डार्क मार्किंग केलेले आहे. तसेच दोन्ही फ्रंटला एकत्र टीप मारणार आहोत. खालील बाजूस फ्रंट ओपन राहणार आहे, म्हणून फ्रंटला दुमडून टीप मारून घेणे. ही टीप मारण्यापूर्वी अस्तर बॉटमला दुमडून घेणे. याप्रमाणे फ्रंट स्लिट तयार झालेली आहे. फक्त मध्यभागीच फ्रंट जोडलेला आहे. येथे फ्रंटला वरील बाजूस ही ओपन तयार करून घेणे. फ्रंटला वरील बाजूस गोल्डन लेस याप्रमाणे लावणार आहोत. याप्रमाणे आपला फ्रंट तयार झालेला आहे. बॅक व फ्रंटचे शोल्डर जोडून घेणे. बाहीला बॉटमला दुमडून घेणे. दोन्ही बाह्या नेहमीसारखे जॉईन करून घ्या. बाहीचे साइडची बाजू जोडून घेणे. त्यानंतर फ्रंट व बॅकचे अस्तर बाजूला सरकवणे. फक्त आतल्या कापडाची साइड जोडून घेणे. आता दोन्ही साइडला टीप मारून घेणे. याप्रमाणे आपण साइड जोडलेली आहे. शेवटी फक्त दोन्ही अस्तर एकत्र करून साइड जोडणे. अस्तराला मुंड्याच्या 2 इंच पासून खाली जोडणे. याप्रमाणे आपला टॉप दिसेल. कॉलर व बॉटमला आपण गोल्डन कापड वापरणार आहोत. बॉटमसाठी 4 इंच रुंदीच्या पट्ट्या कापलेल्या आहेत. बॉटम पट्टी एका बाजूला दुमडून घेणे व इस्त्री करणे. टॉपला आतील बाजूवर पट्टी ठेवा. ही पट्टी जोडून घेणे. ही पट्टी व्यवस्थित बाहेर दुमडून इस्त्री मारून घेणे. वरील बाजूस पट्टीला टीप मारून घेणे. याप्रमाणे आपला बॉटमचा भाग तयार झालेला आहे. येथे बाह्यांनाही लेस लावलेली आहे. तयार झालेला गळा मोजून घेणे. गळा मापाप्रमाणे कमी पडल्यास थोडा कापला तरी चालतो. कॅनव्हासच्या घडीवर कॉलरची मापे टाकणे. येथे गळ्याच्या निम्मे अधिक पाव इंच घेणे. येथे अर्धा इंच वर घेणे व गोल आकार देणे. रुंदीला कॉलर 1.5 इंच घेणे. प्रथम कापडाला कॅनव्हास इस्त्रीने चिटकवून घेणे. खालच्या बाजूस कॉलरला कापड दुमडून घ्या.
कॉलरच्या खाली दुसरे कापड ठेवणे. कॉलरच्या मापाने टीप मारून घ्या. फक्त खालच्या बाजूस टीप मारू नये. साइड मार्जिन कापून टाका. याप्रमाणे मार्जिन दुमडून कॉलरचे टोके काढा. पुन्हा कॉलरला इस्त्री करून घ्या. कॉलरला पाव इंच मार्जिन ठेवून उरलेला कापड कापणे. त्याला सेंटर नॉच देणे. तयार झालेली कॉलरला गळ्याच्या आतील बाजूने जॉईन करून घ्या. शेवटी कॉलरला वरील बाजूने टीप मारून घ्या. याप्रमाणे आपला टॉप तयार झालेला आहे. कपड्याच्या परफेक्ट फिटिंगसाठी लिबर्टी दिलीप करमपुरी सरांची पुस्तके वापरा व इतरांना पुस्तके वापरायला सांगा. लिबर्टीची ब्लाउज, ड्रेस, गाऊन, टॉप्स, नऊवारी साड्या, गळ्यांचे आकार, फ्रॉक, फॅशन डिझायनिंग सिलेबस ही पुस्तके तुम्हाला सर्वत्र मिळतील व वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहेत.